नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आष्टी तालुक्यातील धामणगाव या ठिकाणी ग्रामदैवत हनुमंतरायाचा जन्मोत्सव आणि सय्यद सहन साहेब यांची संयुक्त यात्रा 4 दिवस मोठ्या उत्साहात पार पडते. या यात्रेनिमित्त हनुमंतरायाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्याचबरोबर खेळणी, मिठाईच्या दुकानात नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली. 4 दिवसामध्ये जवळपास या यात्रेमधून 1.5 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. या यात्रेमध्ये आमदार सुरेश धस सहभागी होऊन हनुमंतरायाचे आणि सय्यद सहन साहेब यांचं दर्शन घेतलं. यात्रा परिसरात जंगी कुस्तीचा आखाडा पार पडतो. आमदार सुरेश धस यांनी शेवटची दवंडीची कुस्ती जोड लावला आहे. हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित वर्गणी गोळा करून एकत्रितच कुस्ती आखाडा पार पडत आहे. या कुस्ती आखाड्यामध्ये महाराष्ट्रभरातून मल्ल मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. त्याबरोबरच कुस्त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर ज्योत्स्ना सपकाळ ग्रुपचा भव्य दिव्य स्टेज शोचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. नमस्कार, मी ज्योत्स्ना सपकाळ. आज आमचा कार्यक्रम धामणगावमध्ये होता. हनुमान जन्मोत्सव निमित्त सय्यद हसन साहब यांनी आमचा कार्यक्रम ठेवला होता. चीज मिले कडक हा खूप छान सगळ्यांचा प्रतिसाद होता. खूप भारी वाटलं. माझ्या सगळ्या ग्रुपकडून धामणगाव मधल्या सगळ्यांना खूप खूप आभार.